आपण आपल्या मनाबद्दल जर विचार केला तर मन दोन गोष्टींचा शोध घेत असतं. सुरुवातीला मनाचा शोध कशाचा? सुरुवातीला शोध समृद्धीचा. काहीतरी छान माझ्याजवळ असावं. मग छान म्हटल्यानंतर ती छान वस्तू असू शकते, ती छान व्यक्ती असू शकते, ते छान वातावरण असू शकतं, ते छान तुमच्यासाठी कल्पनेतलं काहीही असू शकतं. ते छान असावं. ॲग्रीड? ज्याला तुम्ही संपन्नता म्हणता, समृद्धी म्हणतात. तुमचं मन सुरुवातीला समृद्धीची, संपन्नतेची कास धरतं, म्हणजे त्याची शोध घ्यायला लागतं. आणि जर काय तुमच्या जीवनात एखादी वस्तू आलीच, एखादी व्यक्ती आलीच, एखादं वातावरण आलंच, तर तुमचं मन तिथून शिफ्ट होतं आणि तुम्ही अडथळ्यांचा शोध घ्यायला लागता. थोडा विचार करा. तुमच्या घरी एखादा लग्न समारंभ आहे. तो लग्न समारंभ का आयोजित होतोय? तुम्ही समृद्धीचा शोध घेत होतात म्हणून. तुम्हाला संपन्नता हवी होती. तुमच्या मुलीचं, तुमच्या मुलाचं, तुमच्या स्वतःचं, तुमच्या भावंडांचं तुम्हाला लग्न आटपायचं होतं. अर्थातच विवाह म्हणजे संपन्नता आहे, समृद्धी आहे, आनंद आहे, सगळंच काही आहे. सुरुवातीला तुमचा शोध होता तो संपन्नतेचा. पण एकदा काय विवाह नक्की झाला म्हणजे मग तुमच्या अंतरंगात आता त्या संपन्नतेऐवजी अडथळ्यांची शोध घेण्याची प्रवृत्ती जागा येते. काय काय अडथळे येतील? कोण अडथळे आणेल? ज्यावेळी तुम्ही अडथळ्यांचा विचार करायला लागता, ती व्यक्ती असो, ते वस्तू असो, ते वातावरण असतो, त्यावेळी तुम्ही नकारात्मक व्हायला लागता आणि तुमची नकारात्मक भावना, तुमची नकारात्मक विचारसरणी तुमच्या मनाला न्यूनतम स्तरावर घेऊन जाते. ॲग्रीड? अडथळे प्रत्यक्ष येतात तेव्हा तुम्ही त्याला सामोरं जाऊन अडथळ्यांशी दोन हात करून बाहेर पण पडता. तो भाग अगदीच निराळा असतो. पण अडथळा येईल का, हा अडथळ्याचा शोध घेणं आहे. जेव्हा तुम्ही शोध घेता तेव्हा तुमचं मन उदास असतं, खिन्न असतं. काल्पनिकदृष्ट्या, वैचारिकदृष्ट्या तुम्ही त्यावेळी सप्रेस्ड असता. लग्नाचे तुम्हाला कपडे घ्यायचे आहेत किंवा दागिने घ्यायचे आहेत आणि तुम्हाला कुठल्या मोठ्या शहरात जायचं आहे आणि तुमची ट्रेन नेमकी चुकली. तुम्ही म्हणता हरकत नाही, आपण बाय रोड चाललं जाऊया. त्या प्रत्यक्ष आलेल्या अडथळ्याला सामोरं जायला तुम्हाला फारसं काही वाटत नाही. पण जर तुम्ही काय काय अडथळे येतील याची लिस्ट बनवायला लागलात तर मात्र तुमचे पाय घरूनच निघायला तयार होत नाहीत. असं का झालं? कारण तुमच्या ऊर्जेचा स्तर घसरला आहे, तुमचा उत्साह कमी झाला आहे. ॲग्रीड? थोडक्यात तुम्ही शोध कशाचा घेताय? मागच्या आठवड्याभरात तुम्ही तुमच्या कोणत्याही कार्यासाठी, ते आर्थिक असो, व्यावहारिक असो, सामाजिक असो, कौटुंबिक असो, वैयक्तिक असो, आध्यात्मिक असो, कोणतंही कार्य असो, तुम्ही जास्तीत जास्त शोध कशाचा घेतला? समृद्धीचा की अडथळ्यांचा? तुमच्यापैकी ज्यांनी अडथळ्यांचा शोध घेतला असेल त्यांची ऊर्जा सो राहिली असेल, ॲव्हरेज ऊर्जा. पण ज्यांनी समृद्धीचा किंवा संपन्नतेचाच शोध घेण्याचा प्रयत्न केला असेल, त्यांनी पक्का करून टाकलं असेल, बस फक्त समृद्धी.
चुकून एखादा विचार अडथळ्याचा आला जरी तरीसुद्धा त्याला ताबडतोब कट करायचा. कट ऑफ. नकोय तू. गेट आउट. जसं आपण म्हणतो ना, ऑड मॅन आउट. शोभून दिसत नाहीस, चल निघ बाजूला हो. अगदी तशाच प्रकारे तुमच्या समृद्धीच्या शोधामध्ये अडथळ्याचा शोध कशासाठी? म्हणजे प्रत्यक्षतः तुम्ही कार्य करता त्याच्यापेक्षाही जास्त महत्त्व तुमच्या मानसिक अवस्थेला आहे, भावनिक अवस्थेला आहे. जर तुम्ही तुमच्या कार्य करताना शरीराला एंगेज करताय तर तुम्ही तुमच्या समृद्धीचा शोध घेताना किंवा अडथळ्यांचा शोध घेताना तुमच्या मनाला उपयोगात आणता. प्रत्यक्ष कार्य करताना मनाचा वापर तेवढा होत नाही जेवढा शरीराचा होतो. आणि विचार करताना, कल्पना करताना शरीराचा तेवढा उपयोग होत नाही जेवढा मनाचा होतो. दोघं टर्म डिफरंट आहे मित्रांनो, आणि प्रसंगसुद्धा दोघांचे डिफरंट आहे. म्हणून शोध कशाचा? स्वतःसाठी एक क्वेश्चन मार्क आहे हा. माझा शोध कशाचा? मुलाला फॉरेनला पाठवलं. आता मुलगा फॉरेनला तर गेला, तो समृद्धीसाठी पाठवला गेला. सुरुवातीची कल्पना छान होती, विचार छान होता, पण आता अडथळ्यांचे विचार सुरू झालेत. आणि आई परेशान आहे, बाबा परेशान आहेत. मुलगा कसा राहत असेल, काय खात असेल, कोणासोबत राहत असेल, काही व्यसन जडलं असेल का, लग्न होईल की नाही, होईल तर कोणाशी होईल, तिकडेच काही लग्न करून घेईल आणि थांबून जाईल का, व्हॉट एव्हर काय असेल नसेल 10 प्रश्न येऊ शकतात. हे सगळे अडथळ्यांचे आहेत. समृद्धीचे कुठे आहेत? आणि लक्षात घ्या, तुम्ही शारीरिक क्रिया करण्यासाठी तेवढे सक्षम नाही जेवढे तुम्ही मानसिक क्रिया अर्थात विचार आणि कल्पना करण्यासाठी सक्षम आहात. दिवसभरात तुमच्याकडनं तेवढे शारीरिक श्रम होऊ शकत नाहीत. तुम्ही तुमच्या शरीराला कंटिन्युअसली नाचवू शकत नाही, वाकवू शकत नाही, हलवू शकत नाही, मूव्ह करू शकत नाही. पण दिवसभर मात्र तुम्ही तुमच्या मनाला हवं तसं मूव्ह करत राहता. पाहिजे तेवढे विचार करता, पाहिजे तेवढ्या कल्पना करतात. त्या कल्पना कशाच्या आणि ते विचार कशाचे, हाच तुमचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. ॲग्रीड ऑर नॉट? म्हणून लक्षात घ्यायचं आहे ते तुमच्या स्वतःचा शोध मोहीम. तुम्ही कशाचा शोध घेत आहात? आपल्याला म्हण माहिती आहे ना, शोधाल ते सापडेल. तुम्हाला तेच हाती लागतंय, तेच सापडतंय जे तुम्ही शोधताय. कारण पाणी आपलं स्तर शोधून घेतं, मन आपलं स्तर शोधून घेतं, शोध आपला स्तर शोधून घेतो. तुम्ही जे शोधाल तेच तुम्हाला सापडेल. तुम्ही तासभर पुस्तक शोधण्यासाठी दिलाय, तुम्हाला पुस्तक सापडणार. तुम्ही त्यासाठी 4 लोकांना पण कामाला लावणार, पण पुस्तक शोधणार. तुम्ही शोधताय म्हणून सापडताय, अन्यथा पुस्तक पडलेलंच असेल पण सापडणार नाही. अगदी तसंच आहे, जीवनातलं दुःख तुम्हाला सापडलं आहे, जीवनातली पीडा सापडली आहे, जीवनातलं तुम्हाला सगळ्यात जास्त परेशान करणारं भीती सापडली आहे. हे सगळे तुम्हाला सापडले कारण तुम्ही ते शोधलं आहे. शोध तुमचा. जेवढे अडथळे तुमच्या जीवनात जास्त असतील ते सगळे तुम्ही शोधलेत. मान्य असेल तर शांततेने संमती देऊ शकता. एकदा हात उंचावून, येस आम्ही शोधलं आहे म्हणून आम्हाला सापडलं आहे. आता थोडं टर्न करा स्वतःला. आता समृद्धी शोधण्यासाठी उभे राहा, संपन्नता शोधण्यासाठी उभे राहा. ज्याप्रमाणे पुस्तक शोधताना तुम्हाला कोणी म्हटलं, अरे अरे सापडला काय पेन, अरे राहू दे रे बाबा, पेन नव्हता शोधायचा ना, पुस्तक हवं होतं. तुम्ही त्या व्यक्तीवर रागावता, अक्षरशः रागावता. भलतंच काय घेऊन बसला, पेनाबद्दल बोलतोय का, पुस्तक शोधतोय ना.
मग काय पेन चांगला नव्हता का? पेन चांगला असेलही तरीसुद्धा तो नव्हता. मला शोध पुस्तकाचाच घ्यायचा होता. प्रायोरिटी बघा काय म्हणते. अशाच प्रकारे अडथळे शोधत असताना तुम्हाला कोणी समृद्धीबद्दल बोललं, चांगल्या गोष्टींबद्दल बोललं तर तुम्हाला राग येतो. जेव्हा तुम्ही दुःखावर बोट ठेवत असता, अडथळ्यांवर, अडचणींवर, समस्यांवर बोट ठेवत असता, तेव्हा तुमच्या भावंडांपैकी कोणी म्हटलं की नाही नाही हे छान होतं, तुम्ही म्हणतात मजा नको करू, बोलू नको माझ्याशी, फोन नको करू मला, मी सध्या वेगळ्या विवंचनेत आहे, तुला काय कळेल माझं दुःख काय ते. म्हणजे याचा अर्थ असाच झाला ना की तुम्ही पुस्तक शोधताय आणि तो पेन हातात देतोय आणि तुम्ही त्याच्यावर रागवताय. तुम्ही अडथळे शोधताय आणि तो तुम्हाला समृद्धीचा मार्ग दाखवतोय, तुम्हाला ते चालत नाही, प्रायोरिटी बनून जाते. नीट लक्षात घ्या, समृद्धी शोधायला निघाला तर प्रायोरिटी समृद्धीच बनणार आहे, संपन्नताच बनणार आहे. त्यावेळेस जर तुम्हाला कोणी दुःख शोधून दिलं, तुम्ही म्हणाल ठेव बाजूला. त्यावेळेस कोणी जर तुम्हाला अडथळे शोधून दिले, परेशानी शोधून दिली, भांडणं शोधून दिलीत, तुम्ही म्हणाल ठेव बाजूला, ते नको आहे, मला समृद्धी हवी आहे. ॲग्रीड? हे फार वेगळं सांगितलं अशी गोष्ट नाही आहे, पण जीवनाचा सगळ्यात मोठा कायापालट इथे होतो आहे. परिवर्तन इथून सुरू होतं आहे, कारण आमचा शोधच चुकीचा आहे. तुम्हाला ठाऊक आहे, जेव्हा तुम्ही समृद्धीचा शोध घेता, संपन्नतेचा शोध घेता, तेव्हा अप्रत्यक्षरित्या तुम्ही मुबलकतेचा शोध घेत असता. मान्य असेल तर बघा, खूप प्रेम मिळणार, खूप शांत जीवन असणार, खूप संपत्ती येणार, खूप भरभरून आरोग्य असणार, खूप स्नेह मिळणार. हे काय आहे? तुमच्या खूपशी रिलेटेड आहे, म्हणजे मुबलकतेशी रिलेटेड आहे. तुमच्या समृद्धीशी संबंधित फक्त मुबलकता आहे. आणि जेव्हा अडथळ्यांचा शोध घ्याल, तेव्हा त्याच्याशी संबंधित तुमच्या कमतरता आहेत. कुठल्या गोष्टीची कमी असेल, कुठल्या गोष्टीची उणीव असेल, आहे ना? लग्न करायला निघालात, पैशांची कमी पडेल का? टूरवर गेलोय, पैसे कमी पडतील का? कमतरतेचा विचार आहे. शिक्षण घ्यायला निघालोय, अभ्यासाची कमी पडेल का? कमतरतेची, उणीवेची जाणीव होते. आणि ज्या गोष्टीची जाणीव व्हायला लागते, ज्या गोष्टी तुम्ही फोकस करायला लागता, त्याचा शोध घ्यायला लागता, तुम्ही तिकडे हळूहळू हळूहळू वळायला लागता. उदास व्हाल, खिन्न व्हाल, परेशान व्हाल, ऊर्जेचा स्तर घसरेल. ऊर्जेचा स्तर निम्न झाला म्हणजे तुम्हाला दुःख व्हायला लागेल आणि तुम्हाला कुठल्याही गोष्टी शारीरिकदृष्ट्या चांगल्या प्रकारे करता येणार नाही. तुम्हाला ठाऊक आहे, तुमच्या ऊर्जेचा उच्च स्तर म्हणजे ईश्वरीय स्तर आहे. तुमच्या ऊर्जेचा उच्च स्तर म्हणजे ईश्वरीय स्तर आहे. आणि तुमच्या ऊर्जेचा निम्न स्तर म्हणजे तुमच्या रोगांचा, आजारांचा आणि तुमच्या दुर्दशेचा स्तर आहे. जेवढी ऊर्जा कमी होणार, तेवढी दुर्दशा होणार. गलित गात्र व्हाल, आजारी पडाल, रोगी बनाल, दुर्बल व्हाल. ॲग्रीड? आणि जेवढे जास्तीत जास्त ऊर्जेने भराल, तेवढे तुम्ही ईश्वरीय व्हाल, ऐश्वर्यवान व्हाल, तेवढे आनंदित व्हाल, तेवढे शांत व्हाल, तेवढे प्रेमळ व्हाल, तेवढं औदार्याने भराल. सिंपल आहे. ऊर्जेचा स्तर फार महत्त्वाचा आहे. आणि ऊर्जेच्या स्तरावर येण्यासाठी तुमची मानसिकता महत्त्वाची, आणि मानसिकतेसाठी तुमचा शोध महत्त्वाचा आहे. म्हणून तुमचा शोध समृद्धीचा. किती लोक आजपासून समृद्धीचा शोध घेण्यासाठी
समृद्धीचा म्हणजे मुबलकतेचा शोध घेण्यासाठी आपल्या मनाला तयार करायला, आपल्या मनाला पूर्णतः उभं करायला रेडी आहेत त्यांनी हात वर करा. थँक्यू, धन्यवाद. तुमच्या परिवर्तनाची ही नांदी आहे. मी शोध घेतोय, मी संशोधक आहे. कशाचा? मुबलकतेचा. कशाचा? समृद्धीचा. आणि ज्याला समृद्धीचा शोध घ्यायचा आहे त्याच्यासाठी आता हे पॉईंट्स महत्त्वाचे आहेत बघा. पॉईंट नंबर 1, स्वतःला निक्षून सांगा, मला जे निर्माण करायचं आहे त्यावरच मी लक्ष केंद्रित करेन. मला जे निर्माण करायचं आहे त्यावरच मी लक्ष केंद्रित करेन. बघा, पहिला पॉईंट किती महत्त्वाचा आहे. मला जे निर्माण करायचं आहे त्यावरच मी लक्ष केंद्रित करेल. म्हणजे कशावर लक्ष देणार नाही? लोक काय म्हणतात, लोकांना काय वाटतं, लोक काय बोलतात याकडे लक्ष देणार नाही. लक्ष कशावर? निर्माण करण्यावर. जेव्हा आपण निर्माण करण्यावर लक्ष देतो तेव्हा लोकांच्या बोलण्यावर, म्हणण्यावर मुळीच लक्ष देत नाही. लोकांच्या बोलण्यावर लक्ष देणं म्हणजे अडथळ्यांचा शोध घेणं आहे. कारण तुमचं नेहमीचं स्टेटमेंट आठवा ना, अहो मी करायला गेलो पण हे लोकांनी अडथळा आणला, हो करू देत नाहीत मला, माझे घरचे पण करू देत नाहीत आणि शेजारचे पण करू देत नाहीत. मी खूप करण्याचा प्रयत्न करते पण कुठे करू देतात? माझा जोडीदारच तर करू देत नाही. म्हणजे तो काय म्हणतो, ती काय म्हणते, ते काय म्हणतात, त्यांना काय वाटतं, ते कसे वागतात, याच्याकडे आमचं खूप जास्त लक्ष आणि शोध आमचा त्याचाच, की आम्ही करायला चाललो आहे, अडथळे कोण आणेल. थांबा, सगळ्यात पहिले लक्ष केंद्रित करा, मला जे निर्माण करायचं आहे त्यावरच. मान्य आहे का? तुम्हाला समृद्धीचा शोध घेता येईल, लक्षात घ्या. अन्यथा तुम्हाला कुठेच जाता येणार नाही. लोक हत्तीवरही बसू देणार नाही, पायी सुद्धा चालू देणार नाही. ॲग्रीड? हा झाला पहिला महत्त्वाचा भाग, शोध समृद्धीचा. दुसरा पॉईंट, विश्व हव्या असलेल्या गोष्टींचा पुरवठा करायला सज्ज आहे. हे विश्व हव्या असलेल्या गोष्टींचा पुरवठा करायला सज्ज आहे, सक्षम आहे. हव्या असलेल्या गोष्टींचा पुरवठा करायला विश्व सज्ज आहे, सक्षम आहे. हा विचार तुमच्या अंतरंगात रुजू द्या. हा शोध समृद्धीचा शोध आहे. तुम्हाला जर हा विचार असेल की विश्व हव्या असलेल्या गोष्टी पुरवण्यासाठी सक्षम आहे, सज्ज आहे, त्याच्यात तेवढी ताकद आहे, तरच तुम्ही मुबलकतेसाठी उभे राहाल. पण माझं नशीबच खराब आहे, माझ्याच बाबतीत वाईट घडतं, मीच नेहमी निवडला जातो, मी दरिद्र राहिलो माझ्या नशिबामुळे आणि बाकीचे बघा काय नशीबवान आहेत. लकी पर्सन. हा काय शोधतोय? अडथळे शोधतोय. जेव्हा जेव्हा तुम्ही तुमची कुंडली बघता तेव्हा फक्त अडथळेच बघत असता. मला नाही वाटत की तुम्ही कुंडलीमध्ये चांगले ग्रह कोणते आहेत आणि चांगलं काय आहे ते शोधताय. जेव्हा तुम्ही तुमचे हात कोणाला दाखवता आणि तो जेव्हा चांगलं सांगतो तेव्हा ते चांगलं सगळं सांगून झाल्यानंतर तुम्ही विचारता याच्यात वाईट पण काही घडणार आहे का सांगा. आणि तो जेव्हा सांगतो हे एक वाईट घडणार आहे, त्याने सांगितलेल्या
त्या 50 चांगल्या गोष्टींवर पाणी फेरलं जातं. त्या एकावर एवढा फोकस होतो तुमचा की हे वाईट घडणार आहे, हे खरोखर घडेल का? अरे तुझं भविष्यच तसं आहे, घडणारच. मग त्यावर उपाय सांग ना आता काय. त्या एकाभोवती तुम्हाला खूप जास्त फोकस करता येतो. तो तुमचा अडथळा आहे. आणि तो संधी कुठे साधतो? तुम्हाला 50 चांगल्या गोष्टी सांगितल्या त्याच्यावर नाही, ती एक जी वाईट गोष्ट सांगितली त्या गोष्टीचं निराकरण करण्यासाठी तुम्हाला तो अमुक करा, इथे जा आणि हार चढवून या, तिथे जा पैसे देऊन या, तिथे जा अमुक पूजा करून या, अमुक मंत्राचा जप करून या आणि द्या दक्षिणा. त्याला दक्षिणा मिळते तुमच्या वाईट सांगण्यापासून. ॲग्रीड ऑर नॉट? थोडा विचार करा मित्रांनो. तुमचा शोधच मुळात अडथळ्यांचा आहे. तुमचं नशीब कुठे फुटकं आहे हेच तुम्ही शोधताय ना? नाही, हे ब्रह्मांड, हे जग, हे विश्व मुबलक आहे. त्याच्याजवळ सगळ्या गोष्टी ज्या कल्याणकारी, त्या मुबलक आहे, ते पुरवण्यासाठी सज्ज आहे, ते सक्षम आहे. तुमचा हा विचार तुमच्या समृद्धीच्या शोधासाठी उभा राहील. जिथे मुबलक आहे सगळं, तिथे बाकीचं काय शोधायचं? मला सांगा बरं की तुमच्यापैकी सकाळपासून रात्रीपर्यंत कोण आहे असं ज्याची फुफ्फुसं कार्बन डायऑक्साईड शोधतात? की माझ्या फुफ्फुसांनी आज कार्बन डायऑक्साईड सोडला, असा शोधला. कुठे रे बाबा कार्बन, कुठे कार्बन? नाही नाही नाही. त्या फुफ्फुसांना माहिती आहे की ऑक्सिजन मुबलक आहे. ऑक्सिजन मुबलक आहे. त्याच्यामुळे मोकळ्या मनाने तुम्ही सगळं करत असता. तुमची फुफ्फुसं तुमच्यापेक्षा जास्त हुशार आहेत. ॲग्रीड ऑर नॉट? थोडा विचार करा ना. बट नॅचरल आहे हे सगळं. हे आपोआप घडतं हो. तुमची जीवनदायिनी ऊर्जा त्याच्यानुसार कार्य पण करते. एखाद्या गोष्टीचा धूर प्रचंड होऊ द्या आणि तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होऊ द्या, तुम्ही ताबडतोब तुमच्या शरीराला हलवता, मोर्चा वळवता आणि जिथे मोकळी हवा आहे तिथे जाता. मुबलक आहे तिथे जाऊन पोचता. तुमचा शोध मुबलकतेचा आहे, तुमचा शोध ऑक्सिजनचा आहे, म्हणून तुम्ही पोचलात. अन्यथा त्या धुरामध्येच बसला असतात, परेशान होत बसला असतात. पण तसं बसत नाही, कारण शोध तसा आहे. तुम्ही मुबलकतेचा शोध घ्या. कशाला त्या कुंडली दाखवताय, कशाला तुम्ही कोणाला हात दाखवताय, कशाला तुम्ही परेशान होताय, ते दाखवून दाखवून कशाला त्याच्यात अडकताय? मुबलक आहे सगळं. आणि सांगू का तुम्हाला, तुमच्या नशिबात एखादी गोष्ट चुकीची असेल जरी, पण त्या 50 चांगल्या गोष्टीत त्या 50वर फोकस केला तर ही एक कधीच गायब होऊन जायची. ॲग्रीड ऑर नॉट? त्याची बिशादच काय. पण तुम्ही त्याला इम्पॉर्टन्स देता ना. तो शोध बंद करून टाका. माझ्याच बरोबर का, मीच का निवडला गेलो, माझंच नशीब फुटकं कशामुळे आहे, माझ्याच बरोबर असं का घडतं आहे, व्हाय मी ओनली, हा विचार मनातून काढून टाका. तरच फक्त शोध तुमच्या समृद्धीचा होणार, अदरवाईज नाही. मान्य आहे का? दुसरा पॉईंट फार महत्त्वाचा होता. तिसरा, माझी निर्मिती आदिशक्तीतून झाली आहे. माझी निर्मिती आदिशक्तीतून झालेली आहे. त्यामुळे मी परोपकार करण्यास लायक आहे. माझी निर्मिती आदिशक्तीतून झालेली आहे, त्यामुळे मी परोपकार करण्यास लायक आहे. आणि परोपकारासाठीच मी कल्याणकारी गोष्टींना आकर्षित करून घेतोय. आणि परोपकारासाठीच मी कल्याणकारी गोष्टींना आकर्षित करून घेतोय.
अडथळे आणि समृद्धी दोघांमधला फरक बघा. ज्यांना वाटतं माझी निर्मिती माझ्या गरीब आईवडिलांपासून झालेली आहे, त्यांना आईवडीलही अडथळे वाटतात, त्यांना गरिबी पण अडथळे वाटतात. श्रीकृष्णाने काय म्हणावं? माझी निर्मिती कैद्यांपासून झालेली आहे, माझी आई पण कैदी आणि माझे वडील पण कैदी. नाही, माझी निर्मिती आदिशक्तीपासून झालेली आहे, ऊर्जेपासून झालेली आहे, जी प्रचंड अशी ईश्वरीय ऊर्जा. खरा विचार करा. त्या तेजस्वी अशा गर्भापासून शरीर निर्माण झालं, पण त्या गर्भाला तेज दिलं कोणी? त्या 9 महिन्यात आईचं पण तेज वाढून गेलं. गर्भवती असताना आईचं तेज एवढं कसं वाढावं? त्या गर्भामुळे वाढलं. आणि डिलिव्हरी झाल्यानंतर आई पुन्हा फेडप. काय आश्चर्य आहे. जसा जसा गर्भ वाढत होता तसं तसं आई अधिक तेजस्वी दिसत होती. आठवा ना, तुमच्या कुटुंबातल्या त्या स्त्रियांना आठवा, स्वतःला आठवा. ताईसाहेब, हे तेज, हे त्या ऊर्जेचं तेज आहे, जी ऊर्जा तुमच्या अंतरंगात साकार होत होती आणि आकार धरत होती. तुमचा सुद्धा जन्म असाच झाला, आदिशक्तीपासून झाला. आणि ही ऊर्जा प्रचंड ऊर्जा होती. म्हणून जशी ती ऊर्जा प्रकट झाली तसं तुम्ही उड्या काय मारायला लागले, नाचायला काय लागले, खेळले काय, बागडले काय. तुम्ही लहानपणी जेवढ्या स्वच्छंदपणे, आनंदाने, मुक्तपणे उड्या मारल्या आहेत, त्या ऊर्जेचा स्तर प्रचंड होता. म्हणून त्या आदिशक्तीशी जुळलेला होता. म्हणून हळूहळू तुम्ही अडथळ्यांचा शोध घ्यायला लागला. आणि तुमच्यापैकी ज्यांना ज्यांना जीवनात जास्त अडथळे दिसायला लागले त्यांचं उड्या मारणं बंद झालं, नाचणं बंद झालं, खेळणं बंद झालं, हसणं बंद झालं. हळूहळू ते अगदी मठ्ठ होऊन गेलेत. ॲग्रीड ऑर नॉट? शोध कशाचा? अडथळ्यांचा की शोध समृद्धीचा? माझा जन्म आदिशक्तीपासून झालेला आहे, त्या प्रचंड ऊर्जेपासून झालेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी या निरामय ऊर्जेपासून जन्माला आलेलो असल्यामुळे परोपकार करण्याची माझी लायकी आहे. बऱ्याच लोकांना उगाच वाटतं की मी कुठे परोपकार करू शकतो, मी कोणाची मदत करू शकतो, आमची काय बिशाद आहे, आमची काय लायकी आहे, आमची काय क्षमता आहे, आम्ही थोडीच मोठे आहे, आम्हाला काय येतं. सॉरी, तुम्ही तुमच्या स्वतःला लायक समजत नाही म्हणजे तुम्ही अडथळ्यांचा शोध घेताय. ॲग्रीड? ही माझी योग्यता नाही, तुम्ही अडथळ्यांचा शोध घेताय. तुमची योग्यता आहे हे कसं समजेल? तुम्ही आदिशक्तीपासून जन्माला आला आहात, ईश्वरीय शक्तीपासून जन्माला आला आहात, ह्या ऊर्जेपासून जन्माला आला आहात. तुमची आई, तुमचे बाबा हे निमित्त होते, पण ह्या ऊर्जेपासून तुम्ही प्रकट झाला आहात. आईबाबांपासून जर खरोखर जन्माला आला असतं तर आईबाबा ज्यावेळी मरण पावतील तेव्हा तुम्ही पण मरण पावले असते. पण त्यांच्या मृत्यूने तुम्हाला काही फरक पडला नाही. तुमची ऊर्जा ज्यावेळी तुमच्यापासून विलग झाली तेव्हा मृत्यू होतोय. याचा अर्थ ऊर्जा ही तुमची मूळ शक्ती आहे, ऊर्जा ही तुमची मूळ जननी आहे आणि ऊर्जा हीच तुमची आदी जननी आहे. तिच्यापासनं तुमचा जन्म झाला आहे. मान्य असेल तर तुम्ही संमती देऊ शकता. थँक्यू, धन्यवाद, थँक्यू. ऊर्जा, आणि तुम्ही एवढे ऊर्जावान आहात. फक्त ऊर्जेचा स्तर वाढवत जा, ऊर्जेचा स्तर वाढवत जा. तुम्ही परोपकार करू शकता. तुमच्यात ऊर्जा कमी पडते म्हणून तुम्हाला परोपकार करण्यासाठी भीती वाटते, योग्य वाटत नाही आहे, लायक वाटत नाही आहे. हा तुमचा प्रॉब्लेम आहे. शोध अडथळ्याचा आहे, बंद करा. मी परोपकार करण्यासाठी लायक आहे.
मग तो कोणताही परोपकार असो, कोणाला प्रेरणा देणं असो, कोणाला मदत करणं असो, कोणाला हात देऊन उचलणं असो, कोणासाठी करुणाभाव बाळगणं असो, कोणाला शिकवणं असो, कोणाला ज्ञान देणं असो, कोणाची मदत करणं असो, काहीही असो, परोपकार करण्यासाठी मी लायक आहे हा विचार तुमच्यासाठी प्रचंड महत्त्वपूर्ण आहे. मी कोणाच्या कामात येणार, माझी काय लायकी आहे, हा विचार योग्य तरी का? करा, विचार करा. तुम्ही मुलांबाबतीत सुद्धा वापरतात हे. तुमच्याच मुलांना मोठं करायचं आहे आणि तुम्ही म्हणता मी माझ्या मुलाला मोठं कसं करू, माझी थोडी योग्यता आहे, म्हणून तुम्ही इतरांना शोधताय. इथून तर सुरुवात होते. परोपकार करण्यासाठी तुम्ही आहात, योग्य आहात. आणि लक्षात घ्या, ज्याला परोपकार करण्याची खूप जास्त तीव्र इच्छा निर्माण होते तो कल्याणकारी गोष्टींना आपल्याकडे जास्त आकर्षून घेतो. नीट लक्षात आलं का बघा? जेव्हा तुम्हाला स्वतःसाठी काही मागायचं असलं ना, तर तुम्हाला थोडा संकोचही वाटेल, थोडीशी लज्जा पण वाटेल, अरे माझ्यासाठी मागायचं आहे. पण तुम्ही शेजारी गेलात आणि त्याला जर म्हटलं की आपल्याला पूरग्रस्तांना मदत करायची, द्या बरं 2-4 साड्या काढून द्या ताईसाहेब, आणि सर तुमचे 2-4 शर्ट पण द्या, आणि ताईसाहेब 2 किलो धान्य पण द्या. तुम्ही एवढं सगळं मागून घेतलं, पण कोणासाठी? त्या पूरग्रस्तांसाठी मागितलं. तुम्हाला त्यावेळेस मागताना संकोच वाटला नाही, उलट तुमच्या चेहऱ्यावर तेज होतं, आनंद होतं, कारण परोपकार करायचा होता म्हणून. आणि म्हणून तुमच्याजवळ परोपकार करण्याची त्यावेळेस इच्छा निर्माण झाली, म्हणून तुम्हाला 2-4 साड्या काय मागता, अजून डझनभर घेऊन जाताय साहेब. तशा इथं वापरत नाही 2 वर्षापासून. 2 किलो धान्य काय मागता, 20 किलो घेऊन जा. ब्रह्मांडाचा मुबलक साठा तुमच्यासाठी केव्हा उपलब्ध झाला? जेव्हा तुम्ही परोपकारासाठी उभं राहिलात. पण परोपकारासाठी मी लायक आहे हे वाटू तर द्या, योग्य आहे हे तर वाटू द्या. समृद्धीचा शोध घेण्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. किती लोक परोपकारासाठी योग्य आहे असा विचार करण्यास तयार आहेत? त्यांनी हात वर करावा. थँक्यू. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. पुढचा महत्त्वाचा पॉईंट, समृद्धीचा शोध घ्यायचा असेल तर मला जे मिळालंय त्या बाबतीत मी अनासक्त राहीन. मला जे मिळालं आहे आजपर्यंत, तुमच्या मिळकती त्या तुमच्याच आहेत, दुसऱ्यांच्या नाही आहे, तुमच्याच आहेत. पण मी त्याबाबत अनासक्त राहीन. तुमची पार्किंगमध्ये उभी असलेली कार तुमचीच आहे, ती दुसऱ्यांची नाही आहे. पण तुम्ही त्यात आसक्त होऊ नका, अनासक्त राहा बस. दागिने तुमचेच आहेत ताईसाहेब, ते दुसऱ्यांची नाही, फक्त आसक्त होऊ नका त्याच्यात. तुमची मुलं तुमचीच आहे, तुमचं घर पण तुमचंच आहे, फक्त आसक्त होऊ नका, एवढंच फक्त. मला जे मिळालंय त्या बाबतीत मी अनासक्त राहीन आणि आणखी जास्त मिळवण्याची हाव बाळगणार नाही. आणखी जास्त मिळवण्याची हाव बाळगणार नाही. बघा, स्टेटमेंट काय सांगतं आहे? स्टेटमेंट तुम्हाला हे सांगतं आहे की तुम्हाला मिळालेल्या मिळकती तुमच्याच असतात, पण त्यात आसक्त होऊ नका. नंबर 1. नंबर 2, त्याचा पुढचा भाग, तुम्ही अधिक जास्त मिळवण्याची हाव बाळगू नका. कारण आसक्त झालात म्हणजे तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त मिळावं अशी अपेक्षा निर्माण होते. आणि जेव्हा तुम्हाला
आहे त्यापेक्षा जास्त मिळावं अशी अपेक्षा निर्माण होते, तेव्हा इनडायरेक्टली जे आहे ते कमीच आहे, ती कमतरता आहे, ती उणीव आहे असं तुम्हाला वाटायला लागतं आणि तो तुमचा अडथळा बनतो. तुमच्या वस्तू, तुमच्या मिळकती तुमचे अडथळे नसतात, पण त्याच्यापेक्षा जास्त हवं हा विचार जे आहे ते कमीच आहे, अर्थात कमतरतेचं आणि उणीवेचं तुमच्या अंतरंगामध्ये बीज पेरलं जातं आणि त्याच्यामुळे तुम्हाला तो अडथळा वाटायला लागतो. तुमचं घर त्याच्यापेक्षा जास्त चांगलं असावं असं वाटलं तर तुमचं घरच तुमचा अडथळा बनतं. तुमची कार त्याच्यापेक्षा चांगली कार असावी, अजून जास्त किमतीची असावी असं वाटायला लागलं तर ती कार पाहूनच तुम्हाला राग येतो की याच्यापेक्षा जास्त चांगली का नाही. तुमचीच मिळकत आणि तुम्हालाच राग आहे ना. तुमचा जोडीदार आहे, याच्यापेक्षा जास्त चांगला जोडीदार पाहिजे होता. मग आता ज्या जोडीदाराकडे पाहाल त्याच्याकडे पाहून राग नाही येणार? हां, येईल की नाही सांगा फक्त. आणि तुम्ही हसताय याच्यामुळे ते स्पष्ट झालं आहे की कधी कधी तुमच्या मनात ही कमतरतेची, ही उणीवेची भावना आलीच आहे. पण चूक आहे, लक्षात घ्या. यापेक्षा जास्त हवं होतं हा विचारच सोडून द्या. तेव्हाच फक्त अनासक्त होऊ शकाल. मिळकतींमध्ये अनासक्त होण्याचा सगळ्यात चांगला उपाय यापेक्षा जास्त हवं होतं हा विचार बंद करा. ॲग्रीड? शेवटचा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट. मला जे काही मिळतं, मला जे काही मिळतं ते हातून जाण्याचा प्रसंग आल्यास, मला जे काही मिळतं ते हातून जाण्याचा प्रसंग आल्यास मी ते सहजपणे सोडून देऊ शकतो. हा तुमच्या जीवनातला सगळ्यात मोठा क्रांतिकारी विचार आहे. याच्यासाठी थोडी ताकद लागते मित्रांनो, पण परिवर्तनासाठी हा सगळ्यात मोठा विचार आहे. मला जे काही मिळतं ते हातून जाण्याचा प्रसंग आल्यास मी सहजपणे ते सोडून देऊ शकतो. तुमच्या हाती जे येणार ते तुम्हाला कधी ना काळी सोडावं लागणार, पण ते सहजपणे सोडण्यासाठी तुमची प्रवृत्ती ही तुमच्या समृद्धीचा शोध आहे. गॅरंटीड सांगतो, माझ्या तुमच्या अनुभवांना आठवून सांगतो, जेव्हा जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट सोडून देण्याची गरज पडली आणि आपण ती सोडून देताना नाक मुरडलं, ती सोडून देताना त्रास करून घेतला, तर ती सोडून तर द्यावीच लागली, पण त्रागा करून, त्रास करून आपण अजून जास्त कमतरता निर्माण झाली, उणीव निर्माण झाली, याच्यामुळे दुःखी होत राहिलो. पण जेव्हा ती गोष्ट सहजपणे सोडून दिली, तेव्हा जो आनंद, तेव्हा जी शांती गमावली नाही, तेव्हा तुमच्याजवळ त्याच्याही पेक्षा जास्त मूल्यवान आणि जास्त अशी चांगली गोष्ट तुमच्याजवळ येऊन पोचली. जेव्हा केव्हा सोडून देण्याचा प्रसंग, माझ्याजवळ आलेल्या गोष्टींना सोडून देण्याचा प्रसंग आला आणि जेव्हा मी हसत हसत सहजपणे ती गोष्ट सोडून दिली, तेव्हा त्याची पूर्तता ब्रह्मांडाने करून टाकली. ब्रह्मांडाचा नियम लक्षात घ्या, ब्रह्मांड पोकळी भरून काढतं. ब्रह्मांड पोकळी भरून काढतं. सायन्सचा नियम बघा काय, उच्च दाबाची हवा पोकळीकडे वाहत जाते आणि पोकळी भरून काढते. ॲग्रीड? उच्च दाबाची हवा पोकळीकडेच वाहते. जिथे जिथे व्हॅक्यूम क्रिएट होईल, निर्वात निर्माण होईल, जिथे वात नाही निर्वात,
तिथे वात वाहत जातो. सिंपल आहे. दारं खिडक्या बंद करून घ्या. मध्ये असलेली हवा तिचं सफोकेशन व्हायला लागतं, दुर्गंधी यायला लागते, परेशान होऊन जाता तुम्ही. तुम्ही काय करता? दारं खिडक्या उघडता आणि आतली हवा बाहेर करता. मध्ये पोकळी निर्माण होते आणि नूतन छान शुद्ध हवा तुमच्या घरामध्ये प्रवेश करते. तुम्हाला छान वाटतं. तुम्हाला जे मिळतंय ते हातून जाण्याचा प्रसंग आल्यास सहजपणे सोडून देण्यासाठी तयार व्हा. हा समृद्धीचा शोध आहे. बघा, मान्य असेल तर. आणि जर तुम्ही समृद्धीचा शोध घेऊ शकलात तर तुमच्या ऊर्जेचा स्तर वाढणार, तो ईश्वरीय स्तर होणार. आणि ज्याच्या ज्याच्या ऊर्जेचा स्तर उच्चतम आहे तो निरोगी असेल, उच्चतम आहे तो परोपकारी असेल, उच्चतम आहे तो आनंदी असेल, तो शांत असेल, तो महात्मा असेल, तो महामानव असेल, तोच व्यक्ती त्याच्या व्यक्तिमत्वाचा परिपूर्ण विकास केलेला असेल.